हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि बघा पेरूच्या झाडाला आहे ना 5-7 पेरू आले होते, तर मग सर्व पेरू तोडले. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना सर्वांना एक एक पेरू दिला आणि जे राहिले ना तर आता पुढचे आले का ते आता लहान आहेत पेरू झाडाला, तर मग ते मोठे झाले ना का बाकीच्यांना देईल. तर मग म्हटलं चला. आणि मस्त असे जास्वंदीच्या झाडाला छान फुलं आले होते. आज गोकर्णीच्या झाडाला एक फुल आलं. आणि आता सकाळचे माझे सर्व काही कामं आवरले आणि 1 वाजला होता, तर आम्ही निघालो आहे जरा बाहेर. मला किराणा पण आणायचा आहे आणि यांना थोडंसं काम आहे, तर मग म्हटलं चला. ते म्हणे चल माझं काम होईल आणि तुला काही किराणा वगैरे घ्यायचा असेल ना तर तो पण आणता येईल. तर आत्ता जरा वातावरण छान आहे, मध्येच पाऊस येतो रिमझिम, जरा वेळ थांबतो. घरातले सर्व कामं आवरून आणि मग घराच्या बाहेर निघलं ना का जरा बरं वाटतं. नाही तर घरात काम ठेवून आणि बाहेर निघायचं म्हटलं ना का खूप कंटाळा येतो. तर आता ना इथे मी मॉलमध्ये जरा किराणा घ्यायला जाते आणि हे त्यांचं काम करून येतात. तर हे बघा इथे मी मॉलमध्ये आले आणि असं मला जो काही लागणारा किराणा आहे ना, भरपूर किराणा संपलेला होता घरामधला. तर मग म्हटलं चला तोपर्यंत ना मी किराणा घेते, तोपर्यंत हे येतील त्यांचं जे काही काम आहे वकिलाकडे ते करून. किराणा घेऊन झाला, किराण्याचं बिल झालं आणि ते मॉलवाले दादाच किराणा आहे ना गाडीमध्ये आणून ठेवतात, तर त्यांनी गाडीमध्ये आणून ठेवला. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या दुसऱ्या दुकानात गेलो. आम्हाला आहे ना फाईली घ्यायच्या होत्या, कारण घरात आहेत फाईली, पण मग आता हे म्हणे का त्या जुन्या झालेल्या फाईली आहे ना त्या काढून टाकू, कारण खूप दिवसाच्या फाईली झाल्या ना का त्या फाईलींना जे पत्र्याचं असते बघा फाईल अटकवायचं, तर त्यांना गंज पकडला ना का कागदसुद्धा खराब होतो. म्हणजे कसे कागदपत्र आपले मेन डॉक्युमेंट्स राहतात आणि ते असे खराब झालेले, ते पण बरं नाही. मग यांनी ना आता भरपूर 20 फाईली घेतल्यात. तर ते म्हणे का मग एक दिवशी ना वेळ भेटला का सर्व काही कागदपत्र फाईलींना लावून देऊ. तर चला इथे फाईली घेऊन झाल्या. त्याच्यानंतर पुढे ना मग आम्ही चाललो होतो. तर इथे बघा कशा पालाभाज्या किंवा रानभाज्या वगैरे घेऊन बसलेल्या आहेत त्या आजीन त्या. तर सहज त्यांचा म्हटलं चला व्हिडिओ हे करटुला आहे ना. आणि हे काय आहे? बांबूची भाजी. तर इथे आमचा तुम्ही गाडीत चालवा, बघू नका. का हो? कुठे पेट्रोल पंप? पुढच्या. हां, तर निघालोय आम्ही घरी. किराणा वगैरे घेतला आणि मागे गाडीमध्ये बघाल तर तुम्हाला झाडू दिसतील. खूप छान छान झाडू घेतलेत, दाखवील घरी गेल्यानंतर. तर निघालो आता आम्ही घरी. पाऊस नाही आता. का हो? घरी गेल्याबरोबर पाऊस कुठे मस्त जे काही कामं होते ते आमचे झाले आणि घरी निघालो. तर हे म्हणे का गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊ. तर मग आता त्यांनी पेट्रोल टाकायला घेतलं आहे. आज किराणा घ्यायला गेलो होतो. किराणा आणता आणता भरपूर असे झाडू आणले बघा. हा जाळे काढायचा झाडू आहे. पुन्हा हा गाडी वगैरे साफ करायचा म्हणा किंवा खिडक्यांचे ट्रॅकमधली घाण काढायला पण एकदम छान झाडू आहे. हा एक आणला, माझा होता तो मोडला. परत हा एक आणला बाहेरचं घासायला, फरची बाहेरची पोट्याची फरची ना ती घासायला. तर तिचे दात खूप कडक आहे ह्या ब्रशचे आणि खूप छान ब्रश आहे बघा.
असं घासायला. त्याच्यानंतर पुन्हा हा एक आणला बाहेरचाच ओटा धुतानी घासायला म्हणा, किंवा मला दररोजचा ओटा झाडून काढायला आणलाय, कारण एवढा मोठा ओटा शिराईने झाडायचं म्हटलं ना का खूप त्रास व्हायचा. आता हाच ब्रश घेऊन आम्ही वरती पाण्याची टाकी धुवायला चाललो. नवीन आहे तर मग म्हटलं चला याच्याने याच्याने आत्ता चाललो. चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही वरती टेरेसवरती चाललो. पाण्याची टाकी स्वच्छ करायची आहे. म्हटलं बरेच दिवस झाले ना साफसफाई टाकीची केली RCC मध्ये, तर हा नवीन ब्रश आहे. ह्या ब्रशने मी टाकी साफ करणार आहे. त्याच्यामुळे ना आता काही मी जगाची काय गरज असं वरती पाणी टाकायला. खूप भारी झाडू आहे, मस्त फरची झाडायला आहे ना, एकदम छान अशी घाण वगैरे येईल, तर शिरायची झाडूची गरज नाही पडणार. चला कशाला नाही येणार. चल तुमचा बघा वरतून किती छान मस्त असा निसर्ग दिसू राहिलाय. ना पोचले वरती. इथला खालचा कॉक खाली मी सांगेल तेव्हा चालत. कमी झाले पाणी. कुठं वरती म्हणे शेवाळ आलंय. मी बोललो तर नाही. इथे आम्ही सर्वात वरच्या स्लॅपवरती आलोय आणि इथे बघा ह्या सर्व रेंटवाल्यांच्या पाण्याच्या टाक्या, प्रत्येक फ्लॅटला सेपरेट टाकी दिली आहे ना, त्याच्यामुळं वरच्या स्लॅपवरती टाकीच ठेवली. आणि इथे RCC टाकी ही आमची बघा. तर आता तीच धुवायची आहे आम्हाला. झाकण बनवायला टाकेले, पण ते कधी येतं काय माहिती. आदूला म्हणून थोडं पाणी दे ना काढून. नाही ना आता इथं आमचे साहेब टाकीमध्ये उतरणार आणि टाकी स्वच्छ घासून वगैरे आणि एकदम क्लीन करणार. त्याला काही मधून टाईल्स लावेले आम्ही टाकीला, त्याच्यामुळं काही घासायला वगैरे स्वच्छ करायला खूप त्रास वगैरे होत नाही. तर बघा आता नेमकाच योगायोगाने नवीन ब्रश आणला आहे ना, तर त्या ब्रशनीच पूर्ण टाकीची टाईल्स वगैरे स्वच्छ घासणार. आम्ही टाकीला टाईल्स लावले, त्याच्यामुळे ना टाकी खराब झाली, थोडीशी माती रीती वगैरे टाकीत आली का आम्हाला लगेच समजतंय, मग आम्ही स्वच्छ करतोय. तेच फक्त प्लास्टर केलेली टाकी असती ना का ती स्वच्छ करायला त्रास होतो आणि लवकर समजत पण नाही खराब झाली किंवा नाही. टाकी धुवायला घेतली आणि पाऊस सुरू झालाय. हे मस्त घासू राहिले आणि त्या ब्रशने ना खरंच खूप छान फरची म्हणजे निघू राहिले टाईल्स. नवीन ब्रश आहे त्याच्यामुळे. नाही तर मग आम्ही काय करतो का घासणी आणतो आणि एखादा छान कपडा आणतो आणि कपड्यांनीच व्यवस्थित चोळून पुसून वगैरे घेतो. पण म्हटलं चला आज नवीन ब्रश आहे ना, तर त्याचं उद्घाटन आपण टाकी धुवायला करू. टाकीतलं खराब पाणी निघून जाऊ राहिले तोपर्यंत आम्ही खाली आलो, कारण पाऊस आलाय ना, तर मग म्हटलं चला खाली तरी जरा वेळ थांबू. बघा किती छान मस्त वातावरण आहे. चौथ्या मजल्यावर आहे आपण, किती उंच आहे. संपलं का? हां संपलं नाही, आता चालू होतं सावकाश. टाकीवरती आम्ही असं ग्रेनाईट टाकलंय. संपलं टाकीतलं पाणी. बघा पूर्ण पाणी निघून गेलं. आता बोर चालू करतो आणि ही टाकी सर्व स्वच्छ धुवून घेतो. हां ती माती अशी जवळ करा हळूच. हां एकदम चिकन माती आहे ना. हो जास्त धावपळ नका करू. छान ब्रश आहे ना. हळूच हळूच हळूच. नळांना पाणी जायच्या ठिकाणी असा कपडा लावून दिलाय का, तर नळांमध्ये पाणी खराब वगैरे जायला नको, त्यामुळं.
यांचं चाललं आहे टाकी धुवायचं काम आणि माझं एकीकडे त्यांना मदत करायचं काम चालू आहे आणि एकीकडे वरच्या ह्या टाक्या आहे ना त्या भरायचं काम चालू आहे. प्रत्येकजण जेच त्याची टाकी येऊन भरते, पण म्हटलं चला आपण वरती आहे ना आहे तोपर्यंत जितक्या काही टाक्या भरून होतील तितक्या भरूया. खाली गेलो का घरातले सर्व नळ स्वच्छ करायला लागतात, त्याच्यातली जी जाळी वगैरे आहे ना ती काढून आणि त्याच्यात थोडीफार रेती माती वगैरे आलेली असते, तर ती सगळे नळ स्वच्छ करून म्हणजे एकदम फोर्सनी पाणी खाली येतं आहे. निघालं का पाणी आहे? कसं वाटतंय इकडे बघा, सावकाश सावकाश छान छान हळूच. असे काही कोणतेच काय काम आहे ना आम्ही दोघं मिळून सोबत करतो, त्यावेळेस आहे ना आम्हाला खरंच खूप छान वाटतं दोघांनी एकत्र काम केलं का. आणि बघ आता ना कालपासून चाललं होतं टाकी धुवायची, पण टाकीमध्ये पाणी होतं का कालपासून ते पाणी आत्तापर्यंत संपलं नव्हतं. सकाळी आम्ही बाहेर निघालो होतो ना जायला, तर त्यावेळेस थोडंसं पाणी संपलं होतं, तर हे मला म्हणे घ्यायची का टाकी आत्ता धुवून, पण मग आम्हाला जायचं पण होतं, तर मग यांना म्हटलं आपण आल्यानंतर आहे ना मग टाकी धुवू. तर बघ आता एवढी स्वच्छ आणि क्लीन टाकी झाली. खालून येताना ना आम्ही असा स्टूल घेऊन येतो, कारण तो चढायला उतरायला गरजेचा असतो आणि यांना बसायला पण लागतंय टाकीमध्ये टाकी धुतानी वगैरे. वरतून टाकी धुवून आल्याबरोबर लगेच खाली आलो का मग आम्हाला असे नळ स्वच्छ करायला लागतात. हे बघा असे काढायचे, त्याच्यामध्ये अशी घाण वगैरे राहते, ब्रशने स्वच्छ घासून घ्यायची ही जाळी. सर्व नळांचं म्हणजे आमचं ते ठरलेलंच आहे. ज्या वेळेस वरती फ्लॅटला असे अँगल लावले ना त्यावेळेस इथे सुद्धा मी असा एक अँगल लावून घेतला होता का मॉप झाडू वगैरे सर्व काही अटकवायला. तर बघा सर्व काही वस्तू अशा व्यवस्थित अटकवल्या आहे, त्याच्यामुळे वस्तूची खराबी होत नाही आणि वस्तू खूप दिवस टिकते. नाहीतर खाली आपण इथं तिथं ठेवलं का मग वस्तूची खराबी होऊन वस्तूची मोडतोड होते. तर चला मी आता ना ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.